नमस्कार. साऊ एज्युकेशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या क्लासमधील 5th लेसन एक्सपान्शन फॉर्म्युलेज या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व्ह करून घेणार आहोत. हा जरी फॉर्म्युला आपल्याला 8th क्लासमध्ये असेल तरी सुद्धा या फॉर्म्युलेचा यूज आपल्याला इतर स्पर्धा परीक्षांसाठीही होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, जो फॉर्म्युला आहे आपल्याला या प्रॅक्टिस मध्ये यूज करायचा तो फॉर्म्युला म्हणजे कोणता? तर फॉर्म्युला आहे a + b ब्रॅकेट q आणि या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन आहे a³ + 3a² b + 3ab² + bq आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यातील दोन क्वेश्चन इथे लिहिलेले आहेत. द फर्स्ट वन क्वेश्चन इज k + 4 ब्रॅकेट q. आता यामध्ये आपल्याला अगोदर द व्हॅल्यू ऑफ a अँड व्हॅल्यू ऑफ b माहित असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण अगोदर फाइंड आउट करूया की a म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे आणि b ची व्हॅल्यू कोणती आहे. ठीक आहे. तर यामध्ये दिलेल्या क्वेश्चन मध्ये k + 4 मध्ये द व्हॅल्यू ऑफ a इज द व्हॅल्यू ऑफ a मीन्स k अँड द व्हॅल्यू ऑफ b म्हणजे काय आहे? 4 आहे. बघा, a मीन्स कोणती व्हॅल्यू आहे? a मीन्स k आणि व्हॅल्यू ऑफ b इज 4 आणि हे व्हॅल्यू आपल्याला या एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये पुट करायची आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, आता जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेल्या आहेतच. तर a ची व्हॅल्यू काय आहे? तर a ची व्हॅल्यू आहे k. तर ती व्हॅल्यू आपल्याला a³ या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची आहे? पुट करायची आहे. तर a चा क्यूब मीन्स कोणाचा क्यूब लिहायचा आहे तुम्हाला? तर k चा क्यूब प्लस सेकंड 3a² b. आता इथे तुम्हाला साइन दिलेलं नाहीये, तर या ठिकाणी तुम्हाला या सेक्शनला सॉल्व्ह करण्यासाठी मल्टिप्लिकेशनचं साइन यूज करायचं आहे. या ठिकाणी साइन नसतं म्हणजे कोणतं साइन असतं? तर मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. बघा, 3a² b फर्स्ट आपण राईट डाऊन करूया 3 इंटू a². a मीन्स कोणती व्हॅल्यू आहे? तर a मीन्स k. सो स्क्वेअर ऑफ k इंटू b. b मीन्स 4. बघा, हा सेक्शन आपण इथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट हे जे प्लस साइन आहे यामध्ये कोणताही चेंजेस न करता ऍज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे 3 इंटू ab². ओके, 3 इंटू a मीन्स तुम्हाला माहिती झालेलं आहे a ची व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू ऑफ a k इंटू b². b मीन्स 4² प्लस bq मीन्स 4³. ओके, आता आपण बघा फॉर्म्युलानुसार सर्व व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलेले आहेत? पुट केलेले आहेत. आपण आता हा फॉर्म्युला सॉल्व्ह करून घेऊयात. या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आहे आपली. तर k चा क्यूब करायचा आहे आपल्याला. तर k चा क्यूब काय असतो? तर k चा क्यूब k³ मीन्स इथं आपल्याला ऍज इट इज द क्यूब ऑफ k लिहायचं आहे. नेक्स्ट प्लस साइन. बघा, या प्लस साइन पासून या प्लस साइन पर्यंत जे हे सेक्शन आहे हे सेक्शन आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 3 आणि 4 या दोघांचा काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 जा 3 4 जा 12. ओके, आणि k³ ऍज इट इज राईट हियर k³. बघा, झालं आपलं हे सेक्शन सॉल्व्ह. त्यानंतर जे आपलं हे प्लसचं साइन आहे ते आपण इथं देणार आहोत. ओके, नेक्स्ट सेक्शन आहे आपलं 3 इंटू k इंटू 4². आता हे सेक्शन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आता बघा, 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 आणि 16 इंटू 3. बघा, 4 चा तुम्हाला अगोदर स्क्वेअर करून घ्यायचा आहे आणि त्या स्क्वेअरचा आणि 3 चा काय करायचा आहे? नेक्स्ट मल्टिप्लिकेशन. 4 4 जा 16 आणि 16 3 जा 48. 48. ओके,
आणि हे जे के आहे ते तुम्हाला इथं ऍज इट इज लिहायचं आहे. नेक्स्ट प्लस साइन द क्यूब ऑफ 4. बघा, जर तुम्हाला क्यूब वाटते तर तुम्ही तिथं डायरेक्टली 4 चा क्यूब लिहू शकता. काय आहे 4 चा क्यूब? तर 4 चा क्यूब आहे 64. आणि जर तुम्हाला क्यूब पाहिजे असतील तर मग तुम्हाला काय करावं लागेल? 4 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे 4 4 जा 16 into 4 means 16 4 जा 64. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? 4 चा क्यूब काढायचा आहे. अशा पद्धतीनं आपण k plus 4 ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7x plus 8y ब्रॅकेट क्यूब. ज्या पद्धतीनं आपण यामध्ये a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती, ऍट द सेम आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी a means 7x and b means 8y. Okay, a means 7x and b means 8y, and these values put in the formulas. Formula means a cube. A cube means the cube of 7x. Okay, a cube means the 7x cube plus 3a square b. Write 3 as it is a square. Value of a, the value of a is 7x. Okay, and 7x square into value of b, the value of b is 8y. Next section, first write the sign of addition. Next section, 3ab square. 3 into a. A means 7x into b square. B means 8y square plus b cube. B cube means 8y cube. बघा, फॉर्म्युलानुसार आपण ते एक्सपांड करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया? सॉल्व करूया. आता इथं बघा, कोणाचा क्यूब करायचा आहे तुम्हाला? क्यूब ऑफ 7. व्हॉट इज द क्यूब ऑफ 7? Cube of 7, 343. 343 is the cube of 7. X cube. Okay. Next, as it is right here, sign of plus. Section next, solve. कोणासाठी स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला? बघा, या ठिकाणी स्क्वेअर कोणाचा करायचा आहे? 7 चा स्क्वेअर करायचा आहे. काय आहे 7 चा स्क्वेअर? तर तुम्हाला इथल्या इथे जर सॉल्व होत असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे सॉल्व करून आन्सर इथे लिहू शकता. 7 चा स्क्वेअर आहे 7 7 चा 49 आणि ह्या 49 इंटू 3 इंटू 8 असं आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, 49 into 3 into 8. What is the multiplication? What is the product? 3 9s are 27. Carry 2. 3 4s are 12. 12 plus 2. 12 plus 2 14. Again into 8. बघा, 8 7s are 8 7 are 56. 8 4s are 32. 32 plus 5. 37. 8 1s are 8. 8 1s are 8. 8 plus 3. 11. Means 1176. Okay. Next, x square as it is तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि हे y. आपण आता हे सेक्शन सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर हे जे प्लस साइन आहे ते तुम्हाला इथे देऊन घ्यायचं आहे. प्लस साइनच्या नंतर पुढच्या प्लस साइन पर्यंतचं सेक्शन आपल्याला काय करायचं आहे? हे सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणाचा स्क्वेअर काढायचा आहे? तर आपल्याला या ठिकाणी 8 चा स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे 3 into 7 into स्क्वेअर ऑफ 8. 8 8 जा 64 एवढ्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. तर बघा,
आपण अगोदर 64 इंटू 7 यांचा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 64 इंटू 7, 7 4 जा 28, कॅरी 2, 7 6 जा 42, 42 plus 2, 44. Again 44 into 3, 3 8 जा 24, carry आला 2, 3 4 जा 12, 12 plus 2, 14, carry 1, 3 4 जा 12, 12 plus 1, 30. Okay, so 1344 is our answer. X, y square right here as it is. Next, cube of a. क्यूब जर पार्ट असेल तर तुम्ही इझिली इथे लिहू शकता. जर पार्ट नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 8 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचा आहे. ठीक आहे. 8 चा क्यूब काय आहे, द क्यूब ऑफ 8 इज 512 y स्क्वेअर. पार्ट नसेल तर 8 8 जा 64, 64 into 8, 8 4 जा 32, कॅरी आला आपला 3, 8 6 जा 48, 48 plus 3, 51. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सर्व क्वेश्चन एका लेक्चर मध्ये घेणं शक्य नाही, तर पार्ट 2 मध्ये आपण पुढील क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.